नमस्कार. मी गौरी देशपांडे. आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. संवाद विषय या भागामध्ये आज मी बोलणार आहे रुक्मिणी देवी अरुंडे यांच्याबद्दल. एक चैतन्यमय चिंतन म्हणजे तयार होत असलेलं जग आणि खरं कार्य म्हणजे आविष्कृत झालेला विचार. गुरु श्रीमती रुक्मिणी देवी यांचं जीवन याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांच्या विचारशक्तीला श्रद्धेची जोड मिळून ती उत्क्रांतीत झाली आणि परमेश्वराकडे जाण्याचा सोपान बनली. प्रत्येक गोष्ट स्वतःच घडत असते. जे आहे ते नाहीसे होत नाही. फार तर ते स्वतःच लोपून जातं, एवढंच. सर्वत्र पुनर्निर्मिती कायम होत असते. कशाचाही नाश होत नाही. चिरंतन चैतन्य शक्तीत सर्वच चिरंतन आहे. कोणाच्याही जीवनाचा बाह्य पसारा समजणं सोपं आहे, परंतु जीवनाचा गाभा शोधणं म्हणजेच त्या व्यक्तीच्या महान सत्कार्याचं प्रतिबिंब दिसणं. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीच्या इतिहासात फार मोठी क्रांती घडवून आणण्याचं काम हे गुरु श्रीमती रुक्मिणी देवींनी केलं. 29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं त्यांच्या म्हणजेच गुरु श्रीमती रुक्मिणी देवी यांच्या दैदिप्यमान जीवनाबद्दल थोडंसं बोलण्याचा आज मी प्रयत्न केला आहे.